गणेशोत्सवाकरता पोलीस प्रशासनाच्या सूचना आहे। मुंबईत 12 पूल धोकादायक असल्याची माहिती आहे। बाप्पाचं आगमन किंवा विसर्जन करताना थांबू नका, रेंगाळू नका असं आता पोलीस प्रशासनानं सांगितलेलं आहे। मुंबईतील 344 पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून योग्य ती डागडुजी करण्यात आली, तर काही पूल पाडून नव्यानं बांधण्यात आलेत। तरी देखील आणखीन काही पूल अधिक धोकादायक असल्याचं कळतंय। मुंबईत 12 पूल धोकादायक असल्याची माहिती मिळतेय। त्यामुळे अशा धोकादायक पुलांवर थांबू नका, मिरवणुकीदरम्यान जास्त काळ रेंगाळू नका अशा सूचना आता देण्यात आलेल्या आहेत। पोलीस प्रशासनाकडून अशा सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे अर्थातच जे पूल धोकादायक असतील त्या ठिकाणी फार रेंगाळू नका असं सांगण्यात आलेलं आहे। 12 पूल मुंबईतले धोकादायक आहेत। यापैकी काही धोकादायक पूल हे पाडण्यात आलेले आहेत, तर काहींचं काम सध्या सुरू आहे। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य प्रधान यांच्याकडून। भाग्यश्री, काय अधिक माहिती? नक्कीच एकंदरीत जर बघितलं तर 12 पूल जे आहेत ते धोकादायक असल्याचं प्रशासनाने माहिती दिलेली आहे। त्यामुळे या पुलावर बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत तसंच आगमन मिरवणुकीत जास्त वेळ रेंगाळू नका अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाने दिलेल्या आहेत। खरं तर हिमालय पूल पडल्यानंतर जवळपास 344 पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलेलं होतं। त्यानंतर त्यातल्या काही पुलांची योग्य डागडुजी देखील करण्यात आली। मात्र एकंदरीत जर बघितलं तर काही पूल नव्याने बांधण्यात येत आहेत, पण हे जे 12 पूल आहेत ते अजूनही धोकादायक अवस्थेत जे आहेत ते दिसतात। यामध्ये मध्य रेल्वेवरील धोकादायक पूल जे आहेत ते घाटकोपर रेल्वे ओव्हरब्रिज आहे, करी रोड रेल्वे ओव्हरब्रिज आहे, चिंचपोकळी रेल्वे ओव्हरब्रिज आहे आणि भायखळा रेल्वे ओव्हरब्रिज आहे। तर पश्चिम रेल्वेवरील देखील काही पूल जे आहेत ते धोकादायक आहेत। यामध्ये महालक्ष्मी आहे, सगळ्यात महत्त्वाचं दादर टिळक रेल्वे ओव्हरब्रिज आहे, मरीन लाईन्स रेल्वे ओव्हरब्रिज आहे। अशा काही जवळपास 12 पुलांचा यामध्ये उल्लेख आहे आणि आता त्या पुलावरनं आपण 16 टन इथपर्यंत वजन जे आहे ते वाहून नेऊ शकतो। त्यामुळे या पुलावर कृपया गर्दी करू नका, रेंगाळू नका अशा पद्धतीच्या सूचना सध्या प्रशासन देताना पाहायला मिळते लागली। अगदी भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।